जो आपल्याला जगवतो तो शेतकरी मला विचारत होता की उद्धवजी आम्ही आता खायचं काय, कारण आमच्या डोक्यावरती कर्ज आहे, शेती गहाण टाकले, घर गहाण टाकले, बैलजोडी गहाण टाकले, काही वेळा तर पत्नीचं मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळ येते। पूर्वी तर मी असेही फोटो बघितलेत की बैल सुरा गहाण टाकल्यानंतर नांगराला स्वतः शेतकरी किंवा त्या शेतकऱ्याची पत्नी ती जुंपून घेऊन शेत नांगरते। आणि 2 दिवसापूर्वी मराठवाड्यामध्ये त्या पलीकडच्या भागात नांदेड वगैरे परिसरात अवकाळीचा फटका बसला ना। मग अशोकरावांनी शेतकऱ्याच्या बांधावर जायला पाहिजे होतं का मोदीच्या दारामध्ये जायला पाहिजे होतं? कुठे जायला पाहिजे होतं? बांधावर जायला पाहिजे होतं ना, बांधावर जायला पाहिजे होतं, पण हे गेले मोदींच्या दारात। बरं, मी जे काही टीव्हीवरती आता येताना बघत होतो त्यांनी असं सांगितलंय, कारण मी पूर्ण प्रेस कॉन्फरन्स ऐकले नाही आणि ऐकण्याच्या लायकीची पण नव्हती, खाली ते स्क्रोल चालतात ना ते वाक्य येत होतं की मोदीजींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही ऐकतो मोदीजी फक्त 3 तास झोपतात, 3 तासामध्ये त्यांना स्वप्न पडतात कधी, आणि पडलेली स्वप्न तुम्हाला कळतात कशी? झोपतात ते, आणि स्वप्न हे म्हणजे ज्याचं स्वप्न आहे ते त्यांनी पूर्ण करायला पाहिजे, ज्याला स्वप्न पडतं तो पूर्ण करणार नाही तर त्यांची स्वप्न तुमच्या स्वप्नात कशी येतात? पण हे सगळे जण, कारण आज प्रेस कॉन्फरन्स म्हणजे हर्षवर्धन पाटील पण होते तिथले त्या इंदापूरचे, त्यांचं 1-2 वर्षापूर्वीची एक कार्यक्रमातलं भाष्य आहे की मी भाजपात आलो आता ईडी बीडी काय नाही बघा, मस्त झोप लागते, आता आहे ना स्वप्न पडायला लागली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।